किती हवेत उचलली, धूम चाले धूम धूम. त्या गाडीमधले लोक पण ह्या गाडीमध्ये बसतात, मग ह्या गाडीतल्या लोकांनी काय करायचं असा विषय झालेला आहे. अभी आएगा असली मजा. हे बघा हिरो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मला स्वारगेटमध्ये बघितलं असेल. खूप काही बोलायचं होतं. पहिली गोष्ट तुम्हाला आनंदाची ही सांगतो की आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. म्हणजे झालं तर त्या दिवशी एका दिवसात आपले जवळजवळ 3000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते. म्हणजे जे आपलं सबस्क्रायबर्सचं गोल होतं ते आपलं तेव्हाच कंप्लीट झालं होतं. बाकी राहिला विषय तो वॉच टाईमचा तुम्ही पण एका व्हिडिओमध्येच, म्हणजे जो आपला बारामतीचा व्हिडिओ होता त्या एका व्हिडिओमध्येच आपला सगळा वॉच टाईम पूर्ण झाला होता. म्हणजे त्याच्यामुळं एका महिन्याभरात चॅनल माझा एलिजिबल पण झाला, मॉनिटाईज पण झाला. विचार करते आज एवढ्या दिवसानंतर आपण स्वारगेटमध्ये आलेला आहोत तर एखादा प्रवास करावा. आमिनी वगैरे काय असा प्रवास होतोय का आपला, कारण की पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे वातावरण पण चांगलं झालेलं आहे. हा जो प्रवास आहे तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. बाकी आपला फर्स्ट Q&A पण ठेवायचा आहे. तुमच्या काय मनामध्ये प्रश्न असते, मला माहिती आहे अगोदरच्या चॅनलवरती मी कधी Q&A नाही ठेवला. हा व्हिडिओ खाली कॉमेंट करून तुमचे प्रश्न नक्की विचारा. पण प्रयत्न करूयात पहिला Q&A करण्याचा. तुम्हाला आता इथे दिसत असेल गर्दी जरा कमी दिसत असेल गाड्यांची, कारण की तुम्ही पाहिलं असेल पहिल्या ज्या कोल्हापूर बेळगाव गाड्या त्या सगळ्या या ठिकाणी थांबायच्या. पण आता जे दुसरं स्टँड आहे, म्हणजे ह्याच्या मागे पण आणखीन एक बस स्टँड झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आता जास्त काही गाड्या इथं थांबत नाहीत, कारण त्याच्यामुळे एकदम बघा तुम्ही एकदम रिकामं वाटतं आणि गर्दी होत नाही. आता तुम्हाला ते दुसरं पलीकडचे जे स्टँड आहे ते दाखवतो मी, कुठल्या गाड्या कुठे लागतात. हे बेसिक तर तुम्हाला माहिती येतं. रत्नागिरी वगैरे किंवा चिपळूण साईडला जाणाऱ्या, मानगाव वगैरे जाणाऱ्या गाड्या, करमाळला जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी लागतात. बीडला जाणारी गाडी सुद्धा या ठिकाणी लागते. या ठिकाणी सोलापूर, अक्कलकोट वगैरे जाणाऱ्या, पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या इथे लागतात. कोल्हापूर साईडला जाणाऱ्या गाड्या सगळ्या इकडे लागतात. इचलकरंजी असू द्या, पुन्हा सातारा, डहाणू वगैरे मुंबईला जाणाऱ्या पण गाड्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. हे स्वारगेटच्या आतमधली बाजू एकदम. आता काही जणांना समजलंच असेल. तर चला मंडळी, मग सुरुवात करूया आपल्या नवीन प्रवासाला. मला वाटतं आपण जसं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे तसं अजून एक सुद्धा आपली जर्नी झालेली नाही आहे. मोठी म्हणा काय झालीच नाही आहे. फक्त बारामतीला गेलो होतो, बारामतीचे 2 व्हिडिओ केलेले आहेत एसटीचे. त्याच्यानंतर काय व्हिडिओ केलेलंच नाही आहे अजून. तर बघूया, हा प्रवास तर नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे. प्लॅन होता वेगळा, पण ठीक आहे, मजा येणार आहे प्रवासामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे विजापूर, अरे ही गाडी भोरवरून आली. भोर विजापूर गाडी, भोर स्वारगेट इंदापूर सोलापूर विजापूर, सोलापूर मार्गे जाते. आपण ज्या गाडीमध्ये प्रवास केला होता अगोदर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ केला आपण पंढरपूरवरून. आपला काय तो अर्धवट प्रवास राहिला होता, त्याच्यामुळे आपण पंढरपूरवरून पुन्हा विजापूरला गेलो होतो. पुण्यावरून स्वारगेटवरून जाणारी गाडी ती पंढरपूर मार्गे जात होती. पण ही नवीन गाडी एक चालू झाली वाटतं भोरवरून विजापूरला. इथं एक लागली बघा, ही पुणे गारगोटी कोल्हापूर मार्गे. हे चालूच असते कंटिन्यू. स्वारगेटमध्ये तुम्ही आलं तर तुम्हाला पाहायला भेटेलच. त्याच्यामुळं गाड्या पार्किंगमध्येच लावत जावा, अशा दुसरीकडे गाड्या लावत नका जाऊ. किती हवेत उचलली, धूम चाले धूम धूम. बघा स्वारगेट मार्गे जाणारी बीड ही श्रीगोंद्यावरून जाते. बाकी तुम्हाला माहिती असेल तिकडून वाकडेवाडीवरनं पण गाडी जाते, ती जाते नगर मार्गे. पण इथून वाईला भरपूर गाड्या आहेत बरं का. ही जाते बघा पारगाव, खंडाळा, शिरोळ मार्गे जाते वाईला. पण अजून काय आपली गाडी नाही आहे इकडं. कोकणात जाणाऱ्या गाड्याच नाही आहेत. बाकी इकडं श्रीगोंदा आणि पलीकडे करमाळा गाडी. फायनली मंडळी गाडी आलेली आहे. ही आहे बघा पुणे खेड. या गाडीला गर्दी बघू शकता. जवळजवळ 1 तासानंतर गाडी आलेली. तसं काय आपल्याला काय झोपायचं सीट नाही भेटलं तरी चालतं आपल्याला फक्त बसायचं आहे. गर्दी बघा, पण गाडीला गर्दी बघा, फुल गाडी झालेली आहे. आणि आपल्याला सगळं शूटच करायचं, त्याच्यामुळे आपण काय मागे बसणार नाही आहोत, इथं बसूयात. चला गरम गरम गाडी बघा तुम्ही, अख्खी पॅक झाली गाडी. उभं राहिलं सुद्धा जागा नाही आहे. मला माहिती होतं गाडी पॅक होणार आहे आणि पुढं परत आपल्याला यायचं नाही, त्याच्यामुळे मी इथं बसून घेतलं. आणि मागे जी सीट आहे ती आहे कंडक्टर दादांची. तर मानगावपर्यंत आपण प्रवास करणार आहोत. मस्तपैकी जो सीन आहे तो सगळा तुम्हाला आता एन्जॉय करायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी आपली गाडी तर फुल झालेली. चिंचवडमधून तिचा टायमिंग आहे 11 वाजताचा. गाडी 12 वाजता स्वारगेटमध्ये येते. पण गाडीमध्ये एवढी जागा, म्हणजे जागाच नाही गाडीमध्ये अजिबात. जी अगोदरची गाडी असते काय 11 ते 11:30ची, ती गाडीसुद्धा आलेली नाही. त्याच्यामुळं त्या गाडीतलं रिझर्वेशन ह्या गाडीमध्ये यायला लागले आणि ह्या गाडीमध्ये ऑलरेडी फुल आहे. बाकी ते आता बोलते ते यांच्याशी कंट्रोलरशी वगैरे की गाडी नाही तर आम्ही काय करायचं. आता त्या गाडीमधले लोक पण ह्या गाडीमध्ये बसतात, मग ह्या गाडीतल्या लोकांनी काय करायचं असा विषय झालेला आहे. ठीक आहे, असू द्या, होईल सॉल्व झालं की मग आपण निघूयात. त्यांनी ओळखलं मला लांबनं, पण त्याला वाटलं नाही की मीच आहे म्हणून.
खरं तर मी आलो होतो फक्त एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा, तुमचे आभार मानायचे वगैरे, आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, पुन्हा आपलं मॉनिटाईज झालं, पहिलं पेमेंट आलं, एवढंच फक्त बोलायचं होतं. पण स्टँडमध्ये एवढ्या दिवसानंतर आलो आणि सगळं वातावरण बघून वगैरे, गाड्या बघून इच्छा झाली, म्हणजे सुप्त इच्छा अशी जागी झाली माझी प्रवास करण्याची. त्याच्यामुळे म्हणलं एक छोटासा प्रवास करूया. मी बॅग वगैरे काही घेऊन आलेलो नाही आहे, पाहू शकता. बॉटलसुद्धा मला आता हातात घेऊन बसायची आहे. माहीत नाही आता किती वाजता गाडी निघते. 12:30 टायमिंग यायचा इथून निघण्याचा. पाहूया काय होतं आहे. आता बॉटल आपण इथं कुठंतरी ॲडजस्ट करूया. आपलं प्रवासाचं अंतर काही एवढं जास्त नाही आहे. इथून साधारण फक्त 112 किलोमीटर अंतर आहे. पण जो रस्ता आहे तो ज्यांनी माझ्या अगोदर ब्लॉग पाहिलेले आहेत त्यांना माहिती कसा रस्ता आहे तो. तर मजा येणार आहे. आणि वातावरणसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान झाले. आणि पाऊस भेटला तर मग विषयच वेगळा आहे. तर निघतो आता आपण मंडळी. आपण जवळजवळ 12:30 वाजले. 12:30 वाजल्यात गाडी निघायला. तर आपल्याला तिकीट पाहू शकता. स्वारगेट ते माणगाव तिकीट पडलेलं आहे 240 रुपये. आता ही आपली गाडी सीटर स्लीपर असल्यामुळे तिकीट जास्त येईल. जर साधी गाडी असली असती तर साधारण 150 ते 150 दरम्यान तुम्हाला तिकीट पडलं असतं. तर हे वनाजचं स्टॉप आहे. चिंचवड नंतर स्वारगेट नंतर वनाज. आणि वनाजला सुद्धा जेवढं रिझर्वेशन आहे तेवढीच सीट घेतलेले आहेत, कारण की गाडीला स्टँडिंग अलाउड नाही आहे त्याच्यामुळे. पहिला असा रस्ता होता इकडून, आता हा वन वे केला आहे. इकडून नो एंट्री केली आणि इकडून असा रस्ता चालू केला आहे. एकदम खरंच बुलबुलाही आहे राव हा. सरळ जातो मुंबईला. आणि आता आपण इकडून भोगाव, मुळशी, पिरंगुट मार्गे माणगावला जाणार आहोत. बापरे, इकडं पण टनल केलं आहे, काही समजतच नाही. आणि बघा ना इथं पुण्याची परंपरा, पुण्याचा इतिहास सगळं दिलेलं इथं भिंतींवरती तुम्हाला पाहायला भेटेल. सगळ्या ठिकाणावरून तुम्हाला ट्रॅफिकच लागणार आहे. चारही बाजूने, पुण्याच्या चारही बाजूने. हडपसरला जायचं असेल, वाघोलीला जायचं असेल, नाशिकला जायचं असेल, किंवा इकडं कात्रज साईड किंवा आणखीन कुठं जायचं असेल तर मला प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक लागणार आहे. किती डेव्हलपमेंट होती, मेट्रो झाली, अजून आणखीन आता मी जर नोटीस केली तर स्वारगेटवरनं जो कात्रजला रोड जातो तर तिथंसुद्धा मेट्रोचं काम चालू केलेलं आहे. माहीत नाही आता काय, दरवर्षी म्हणजे एकातनं बाहेर पडतो तर एकामध्ये अडकतो आहे, असा विषय झालेला आहे पुण्यामध्ये. लय ट्रॅफिक वाढलेलं आहे. समोरची गाडी आहे खेड अंबाजोगाई. आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी बघू शकता. ह्या सगळ्या गाड्या दामिनीमध्येच जाणार आहेत फिरायला. तर मंडळी आता आपण आलो आहे पौडमध्ये आणि टाईम झाला आहे जवळजवळ 2 वाजलेत. पण रस्ता फुल जाम आहे. आज रविवार असल्यामुळे 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स भरपूर आहेत ह्या रस्त्यामध्ये, त्यामुळं वेळ लागायला लागला जायला.
तर मंडळी गाडी थांबली आपली एक 10-15 मिनटं जेवणासाठीच, कारण की आता जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे जेवणाचाच टाइम झालेला आहे. माझं बघूया, जेवणाचा विचार नाही आहे. आता खरा सीन जो पाहायला भेटणार आहे तो इथून पुढे पाहायला भेटणार आहे आपल्याला. आता फक्त बॅग नसल्यामुळे अशी पाणी बॉटल मला हातात घेऊन फिरावं लागते. तर चला बघूया काय भेटतं आपल्याला आता खायला. टाइमपास. टॉयलेट विषयी विचार चाल तर टॉयलेट खूप चांगले आहेत, म्हणजे असे काय घाण वगैरे नाही, पण स्वच्छता पण आहे चांगली टॉयलेटची. बाकी प्रायव्हेट गाड्या पण भरपूर थांबतात. ही आपली खेड आगाराची गाडी, रत्नागिरी खेड. तर बघा केवढे लॉजिंग पण आहे बहुतेक या ठिकाणी. असं छान असं मोठं असं हॉटेल आहे, पाहू शकता. बसायला पण चांगली व्यवस्था आहे, वॉश बेसिन वगैरे छान आहे. बघूया काय भेटतं आपल्याला. एवढं सगळं हँडल करायला फक्त 2 वेटर आहेत, त्याच्यामुळे आपण आपलं टोकन घेऊन मिसळपाव वगैरेच घेऊयात. मग माणगावला वगैरे गेले होते जेवण करत. प्रॉपर मेनू कार्ड आहे, तर बघा तुम्ही काय काय सगळं दिलेलं आहे. डिशेस पण आहे, प्लेन डोसा वगैरे, तुम्हाला काय पाहिजे ते. थाळी पण आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. आपण जे खाणार आहोत आपला स्पेशल वडापाव, या वडापाव खायला. आपली गाडी आली तेव्हा एक पण गाडी नव्हती. ही बघा खेड पुणे गाडी आहे. ही गाडी आहे बघा स्वारगेट दिव्या आगार. तुम्हाला जर आठवत असेल तर जो पहिला आपण तामिनीचा प्रवास केला होता एसटी मध्ये, तो आपण ह्याच गाडीने केला होता, स्वारगेट ते दिव्या आगार. आणि ह्या गाडीने मध्ये आपण तामिनीपर्यंत गेलो होतो, आणि तामिनीपासून दुसऱ्या गाडीने दापोली गाडी भेटली होती आपल्याला तेव्हा. तर खूप एन्जॉय केला होता तेव्हा, आणि पुन्हा तोच प्रवास सुरू केलेला आहे. तर ही गाडी नंतर लागली आपल्यानंतर. पार्किंग सगळं प्रायव्हेटवाल्यांनीच भरलेलं आहे, सगळ्या एसट्या थांबलेल्या असतील त्या ठिकाणी. पण आता सगळे 4 व्हीलर दिसतील तुम्हाला जास्त, कारण की आज आहे संडे राईडला आलेत सगळे. एक दिवस अशा गाडी देऊ आपण रेंज रोवरमध्ये तामिनी फिरायला. रायगडची पासिंग आहे MH06 रोहा पुणे अक्कलकोट. आता 3 वाजले जवळजवळ, आणि बराच वेळ झाला. आता काय करायचं तरी पण आपल्याला 1-1.5 तास तरी लागेल पोहोचायला आपले महागदार आहे. तर निघतो आता आपण, आणि टाइम झाला आहे बघा 3:07 झालेले आहेत. अभी आएगा असली मजा. वाटलं होतं आज पाऊस असेल, पण पाऊस काय आपल्याला भेटला नाही आहे. थोडासा मुळाप झालेला आहे, पण ठीक आहे. वातावरण तसं बरं आहे, पण पाऊस पाहिजे होता, मजा आली असते. अजून तरी नाही, एक 15-20 दिवसात मला वाटते कंटिन्यू पाऊस चालू होईल, तेव्हा वातावरण खूप चांगलं भेटेल. आणि आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी. बाकी समोर बघा शिलेक दिसतोय तो. रविवारचा हाच कुठं आलं आहे, कुठंही कसंही थांबतात, बघत नाहीत काय फक्त थांबायला पाहिजे लोकांना. गाडीसुद्धा बघत नाही. तरी रस्ता चांगला केल्यामुळे तरी बरं आहे, नाही तर पहिला अवघड होतं. या पण अशा गाड्या तरी नका जाऊ. काय गर्दी आज रस्त्याला जबरदस्त. बहुतेक चुकीचा दिवस निवडला वाटतं आपण येण्यासाठी. पाणी तर अजिबात नाही आहे बघा, किती कमी झालेलं आहे पाणी.
समोर जर पाऊस चालू आहे, इथं पण पाऊस आला तर बरं होईल. पाहू शकता समोर. काही सही वातावरण दिसते बघा. हे आहे तामिनी गाव. या ठिकाणीच आपण उतरलेलो होतो. इकडे वातावरण बघा. समोरचा सीन बघा मित्रांनो काय आहे. हे बघा हिरो शेत.
समोरून आलेले आहे विनेरे.
आलेलं आहे वरचीवाडी बसस्थानक. फक्त महाराष्ट्राला पाठीमागे तर मंडळी आपण तिकडून आलेलो आहोत. पाहू शकता काय पावसाचं वातावरण आहे. एवढं सगळं कवर करून आलो आपण. मस्त पाऊस होता. आणि इथूनच तुम्हाला वरती रायगडावरती जाते ना बघा समोरची दापोलीची. फायनली मंडळी पोहोचलो आहोत आपण माणगावमध्ये. 5:15 झालेले आहेत पोचता पोचता. बाकी प्रवास खूप छान झाला. तुम्ही पाहू शकता इथं पावसाचा थेंब सुद्धा नाहीये आणि घाटामध्ये तुम्ही पाहिलं असेल पाऊस कसा होता तो. तर खूप मजा आली प्रवासामध्ये. आता ही गाडी बघा आपली पुढे आता खेळला जाणार. मी जास्त रॉस व्हिडिओ ठेवलेला आहे कारण की तुम्हाला पण बघायला जास्त मजा आली असेल. तर हा ब्लॉग आपण इथं संपूयात. भेटूया अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.